आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. BSE द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. गोव्यातील यात्रोत्सवात चेंगराचेंगरी, 6 भाविकांचा मृत्यू. उत्तर गोव्यातील शिरगाव येथे दरवर्षी पार पडणाऱ्या श्री लईराई देवीचा जत्रा उत्सव यंदा दुर्दैवी ठरला आहे. भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे निर्माण झालेल्या चेंगराचेंगरीत 6 भाविकांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर गोमॅको आणि अजिलो रुग्णालयांमध्ये तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. ही घटना जत्रेच्या मुख्य विधीच्या दरम्यान घडली. पहाटेच्या सुमारास हजारो भाविक लईराई देवीच्या दर्शनासाठी एकत्र आल्याने एकच गोंधळ उडाला आणि त्यातून चेंगराचेंगरी झाली. प्रत्यक्षदर्शीने सांगितले की क्षणात गर्दी बेशिस्त झाली आणि अनेक जण खाली पडले, त्यांच्यावर चुकून पाय पडले आणि प्राण गेले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच त्यांनी प्रशासनाला तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. स्थानिक आमदार डॉ. चंद्रकांत शेट्टे, आमदार प्रेमेंद्र शेठ यांनीही रुग्णालयाला भेट देऊन जखमी व त्यांच्या नातेवाईकांची विचारपूस केली. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. सुहास शेट्टी हत्या प्रकरणी 8 जणांना अटक. मंगळूरमधील बजरंग दलाचा सक्रिय कार्यकर्ता असणाऱ्या सुहास शेट्टी यांच्या हत्येमुळे मंगळूरमधील वातावरण चांगलेच तापले आहे. सुरतकल येथे 2022 मध्ये झालेल्या मोहम्मद फाजिल हत्या प्रकरणी आरोपी असलेल्या सुहास शेट्टी याची मंगळूरमध्ये हत्या करण्यात आली होती. गुरुवार दिनांक 1 मे रोजी रात्री बाजपे येथे ही घटना घडली. या प्रकरणी आता 8 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच गृहमंत्री परमेश्वर आज मंगळूरला रवाना झाले आहेत. 23 वर्षीय मोहम्मद फाजिलच्या हत्येतील सुहास हा मुख्य आरोपी होता. 26 जुलै 2022 रोजी भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते प्रवीण नेट्टारू यांचा हत्येचा बदला घेण्यासाठी फाजिलची हत्या करण्यात आली होती. आता फाजिलच्या हत्येमधील प्रमुख आरोपी असणाऱ्या सुहास शेट्टी याची हत्या झाली आहे. त्यामुळे हे बदला सत्र सुरू राहिल्याचा पोलिसांनी धोका व्यक्त केला आहे. सुहास शेट्टी हत्येच्या निषेधार्थ भाजपचे आंदोलन. मंगळूर येथील हिंदुत्ववादी कार्यकर्ता सुहास शेट्टी याच्या हत्येच्या निषेधार्थ बेळगाव उत्तर भारतीय जनता पक्षातर्फे शनिवारी सकाळी शहरात आंदोलन छेडण्यात आले. राज्यातील कायदा सुव्यवस्था व शांतता अबाधित राखण्यात सरकार अपयशी ठरले आहे. यासाठी काँग्रेस सरकारच्या धिक्काराच्या घोषणा देत मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करण्यात आली. हिंदुत्ववादी कार्यकर्ता सुहास शेट्टी यांच्या काल झालेल्या हत्येच्या निषेधार्थ राज्यातील काँग्रेसच्या सरकारच्या निषेधार्थ शनिवारी सकाळी राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे उत्तर भारतीय जनता पक्षातर्फे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी चन्नम्मा सर्कल येथे धरणे सत्याग्रह करीत मयत सुहास शेट्टी याला न्याय मिळावा, त्याच्या हल्लेखोरांना कठोर शासन व्हावे या मागणीसह राज्यातील काँग्रेस सरकार आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या धिक्काराच्या घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यांवरून येणाऱ्यांचे लक्ष वेधले होते. हातात पक्षाचे ध्वज आणि निषेधाचे फलक घेऊन जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी या प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांच्या पोस्टरचे चौकात दहन करून आपला संताप व्यक्त केला. महानगरपालिकेच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा.
महानगरपालिकेच्या सभागृहाची बैठक शनिवारी पार पडली। या बैठकीत शहराशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। शहरात बऱ्याच ठिकाणी भटक्या कुत्र्यांची समस्या नागरिकांना त्रस्त करीत आहे, तसेच काही हल्ले जीवघेणे ठरत आहेत। त्यामुळे या संदर्भात नागरिकांना दिलासा देण्यासाठी मनपा यंत्रणेने कोणती पावले उचलली आहेत असा प्रश्न उपस्थित करण्यात आला। मात्र आरोग्य खात्याचे या समस्यांकडे दुर्लक्ष झाले असल्याने नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। शहरात स्वच्छता मोहीम गतिमान करण्यात आली असली तरी भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही असा आरोप नगरसेवकांनी केला। तसेच यासाठी अधिकाऱ्यांनी तातडीने दक्षतेच्या उपाययोजना कराव्यात अशी सूचना बैठकीत करण्यात आली। महापौर मंगेश पवार व उपमहापौर वाणी जोशी यांनी बैठकीत अधिकारी वर्गाला विविध मुद्द्यांचे स्पष्टीकरण देण्याची सूचना केली। शहराच्या बहुतांश भागांमध्ये सध्या पाण्याची टंचाई भेडसावत आहे। सध्या 6 ते 8 दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे, त्यातही सातत्य राखले जात नाही। तसेच योग्य रीतीने पूर्वसूचना देण्यात येत नाही अशा तक्रारी नगरसेवकांनी केल्या। यासाठी L&T कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कोणती दक्षता घेतली आहे याबाबत स्वतंत्र बैठक बोलवावी अशी सूचना नगरसेवकांनी केली। चोरल्या नजीक रिक्षा दुचाकीच्या धडकेत युवक ठार। कणकुंबीपासून काही अंतरावर असलेल्या चोरला गावानजीक आज शनिवार दिनांक 3 मे रोजी पहाटेच्या सुमारास अशोक लेलँड मालवाहू रिक्षा आणि दुचाकीची धडक झाल्याने कणकुंबी येथील विक्रम कोळेकर हा 28 वर्षाचा युवक ठार झाला। ही दुर्दैवी घटना पहाटेच्या वेळेस घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की विक्रम कोळेकर हा युवक गोवा येथील एका बँकेत कामाला होता। शिवजयंतीच्या निमित्ताने जो गावाकडे 2 दिवस रजेवर आला होता। आपल्या घरातील सर्व कामे आटपून तो आज शनिवारी सकाळी 7च्या सुमारास दुचाकीवरून गोव्याला जात होता। त्यावेळी चोरला गावानजीक हा अपघात घडला असल्याचे समजते। घटनेची नोंद खानापूर पोलीस स्थानकात झाली असून पुढील तपास खानापूर पोलीस करीत आहेत। शेततळ्यात बुडाल्याने 3 बालकांचा दुर्दैवी मृत्यू। उन्हाळी सुट्टीची मजा लुटण्यासाठी शेतातील शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या 3 लहान मुलांचा शेततळ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली आहे। चिक्कोडी तालुक्यातील इंगळी गावात ही घटना घडली। या घटनेमुळे इंगळी गावावर शोककळा पसरली आहे। चिक्कोडी तालुक्यातील इंगळी गावातील पृथ्वीराज केरबा, अथर्व सौंदलगे आणि समर्थ गडकरी अशी या मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत। तिघेही सायकली घेऊन गावाबाहेरील शेततळ्यात पोहायला शिकण्यासाठी गेले होते, परंतु तिघांनाही पोहता येत नव्हते अशी माहिती मिळाली आहे। शेताचा मालक नेहमीप्रमाणे फिरत असताना त्याला खड्ड्याजवळ एक सायकल दिसली, तेव्हा त्याने खड्ड्यात डोकावले तेव्हा 3 मुलांचे मृतदेह आढळले। या प्रकरणी अंकली पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। पुढील तपास अंकली पोलीस करीत आहेत। होसूर येथे कॅन्टीनमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट। गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट होऊन एका कॅन्टीनचे नुकसान झाल्याची घटना शनिवारी दुपारी होसूर येथे घडली। पिंपळकट्टा होसूर येथील एका कॅन्टीनमधील गॅस सिलेंडरचा आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास अचानक स्फोट झाला। सदर स्फोटाप्रसंगी त्या ठिकाणी कोणीही नसल्यामुळे सुदैवाने जीवितहानी अथवा कोणतीही इतर हानी झाली नाही। तथापि कॅन्टीनमधील साहित्य उद्ध्वस्त होऊन इतरत्र विखरून पडले। त्यानंतर इलेक्ट्रिक वायरिंग देखील जळाली होती। स्फोटाच्या आवाजाने आसपासच्या लोकांनी कॅन्टीनकडे धाव घेऊन तापलेला सिलेंडर बाहेर काढला, तसेच त्यावर पाणी ओतले। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले। धन्यवाद।